नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. आज तारीख आहे 8 ऑगस्ट 2026 आणि 8 ऑगस्ट आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. मित्रो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने मी आपल्या येणाऱ्या एमपीएससी, तलाठी भरती, ग्रुप सी, पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे रोजचे 12 प्रश्न घेत असतो आणि आपल्याला त्यासाठी उपयुक्त असा पूर्णपणे टॉपिक चालू करत असतो. मित्रांनो, रोजचे 12 प्रश्न पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्नाची माहिती आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. आणि जर आपण नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. कालचा प्रश्न होता, भारताची पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी है ना, पॉवर बँक 50 कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? तर उत्तर होतं टेक मी टू स्पेस या कंपनीने विकसित केलेली आहे. आजचा पहिला प्रश्न, प्रशांत महासागरातील बेट देश नेहरूने आपले अधिकृत नाव काय स्वीकारले आहे? तर पाहायला गेलं ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. रिपब्लिक ऑफ नाओएरो असं नाव त्यांनी स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. डिटेल पाहूया आपण. प्रशांत महासागरातील बेट देश नेहरू यांनी आपले अधिकृत नाव बदलत नाओएरो प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक ऑफ नाओरो असे केले आहे. हे नाव देशाचे पारंपरिक मूळ नाव आहे. नवे नाव नाही तर जुने नाव पुन्हा स्वीकारले. नाव बदलण्याची घोषणा कोणी केली? त्यांचे राष्ट्राध्यक्ष डेव्हिड आडेआंग यांनी केलेली आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. जुने नाव नेहरू, नवीन नाव रिपब्लिक ऑफ नाओएरो, लहान रूप नाओएरो, लक्षात ठेवा. पुढे दुसरा प्रश्न, 44वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर उत्तर यायचं अजित डोवल यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. डिटेल पाहूया आपण. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना 44वा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान 1 ऑगस्ट 2026 पुण्यामध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. पुरस्कार देणारी संस्था लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट. निमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 106वी पुण्यतिथी. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र 1 लाख रुपये. पुरस्कार कारण दहशतवाद विरोधी कारवाया केल्या, गुप्तचर कामगिरी, गुप्त मोहिमा, सीमा सुरक्षा संरक्षण धोरणातील मोठे योगदान. पुरस्कार माहिती. सुरुवात झाली 1983. पहिले मानकरी होते एस.एम. जोशी, समाजवादी नेते 1983. सुरू करणारे कैलासवासी जयंतराव टिळक, लोकमान्य टिळकांचे नातू, केसरीचे माजी संपादक होते. आणखी दरवर्षी 1 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जातो, माहीत असावा. देशाला अभिमान प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. 41 भेटला नरेंद्र मोदी 23, 42वा सुधामूर्ती 24, 43वा नितीन गडकरी 25 आणि 44वा सध्या अजित डोवल. ठीक आहे. अजित डोवल यांची माहिती. वय 81 वर्ष, बॅच 1968, IPS, केरळ केडर. भारताचे राष्ट्रीय सल्लागार मे 2014 पासून सर्वाधिक काळ या पदावर राहिलेली व्यक्ती. टोपण नाव भारताचा जेम्स बॉन्ड त्यांना म्हटलं जातं. तिसरा प्रश्न, भारत आणि रवांडा यांच्यातील कितवी संयुक्त व्यापार समिती बैठक होती? तर ऑब्विसली ही पहिलीच बैठक होती, लक्षात असू दे. डिटेल काय याच्याबद्दल पाहूया. दिनांक 30 व 31 जुलै 26 कुठे झाली? नवी दिल्ली. पुढील बैठक रवांडा येथे होणार 1 वर्षानंतर. प्रमुख उद्देश काय? द्विपक्षीय व्यापार वाढवणे, गुंतवणूक वाढवणे आणि व्यवसाय सहकार्य मजबूत करणे. रवांडा देश खंड आफ्रिकामध्ये, प्रदेश पूर्व आफ्रिका, राजधानी किगाली. राष्ट्रपती पॉल कागामे. स्वातंत्र्य झाला 1962 बेल्जियम पासून. टोपण नाव आहे लँड ऑफ अर्थ 1000 हिल्स असं त्याचं टोपण नाव आहे. कुठल्या? रवांडा देशात. चौथा प्रश्न, कोणत्या देशाने रोम करारातून है ना रोम स्टॅट्यूट मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? आता प्रश्न विचारलाय कोणत्या देशाने असं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय? तर उत्तर आहे व्हेनेझुएला देशाने निर्णय घेतलाय की बाहेर पडण्याचा. ओके. डिटेल पाहूया आपण. व्हेनेझुएला रोम करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे सदस्यत्व संपुष्टात आले त्यांच्याकडून. कारण आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयामध्ये भौगोलिक पक्षपात असल्याचा आरोप. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका देशावर जास्त लक्ष. संयुक्त राष्ट्रांना अधिकृत सूचना 24 जुलै 26. घोषणा करणारी व्यक्ती परराष्ट्र मंत्री फेलिक्स प्लासोनिसियान. कायदेशीर आधार रोम कराराचे कलम 127. ICC सदस्य नसलेले प्रमुख देश. ठीक आहे. भारत, अमेरिका, चीन, रशिया, इस्रायल, पाकिस्तान, तुर्किस्तान, सौदी अरेबिया. लक्षात असू दे, आपल्याला हे सुद्धा माहित पाहिजे. ओके.
पुढे नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न. भारतीय हवाई दलाचा रोटर क्लॅप 3 सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? बघा, भारतीय हवाई दलाचा रोटर क्लॅप 3 सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? पाहिला गेलं तर तो राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला. डिटेल पाहूया. भारतीय हवाई दलाने ड्रोन विरोधी लष्करी सराव रोटर क्लॅप 3 यशस्वीपणे पार पाडला. आयोजन भारतीय वायुदलाने. ओके. नाव सराव रोटर क्लब 3 आवृत्ती 3, दिनांक 27 जुलै ते 2 ऑगस्ट. ठिकाण पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर राजस्थान. पोखरण महत्व 1974. स्माइलिंग बुद्धा माहिती असेल सर्वांना. आणि पोखरण 2 अणुचाचणीचे स्थळ. ठीक आहे, पोखरण हे स्थळ काय, पहिली अणुचाचणी दुसरी अणुचाचणी दोनदा घेण्यात आलेली आहे. मग सर याचं थीम काय होतं रोटर क्लॅप 3चं काउंटर यूएस म्हणजे काउंटर अननेम्ड एरियल सिस्टीम्स. लक्षात ठेवा, माहित असावा. ड्रोनचा उद्देश काय, ड्रोन युद्धाविरोधी तयारी करणे. काउंटर अननेम्ड एरियल सिस्टीम म्हणजे क्षमता तपासणे मजबूत करणे. हेलिकॉप्टर युनिटची ऑपरेशन क्षमता वाढवणे. ड्रोन निष्क्रियकरण सराव करणे. सहभागी भारतीय वायुदलाच्या विविध हेलिकॉप्टर युनिट्स. भारतीय वायुदलाविषयी पाहायला गेलं तर स्थापना झाली 8 ऑक्टोबर 1932. वायुदल दिन आपण साजरा करतो. मुख्यालय नवी दिल्ली. सध्याचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. ब्रीदवाक्य नभस्पृश दीप्तम. लक्षात असू दे, तेही सुद्धा आपल्याला माहित असावं. पुढे 6वा प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय भालाफेक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. 7वा प्रश्न. 1ली ते 12वी पर्यंत AI मुख्य विषय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे, असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. पहिलं राज्य कोणतं आहे? तर पाहायला गेलं पंजाब हे पहिलं राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चुकून झालेली माहिती. 8वा प्रश्न. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली? प्रश्न विचारलाय, जुलै 26 मध्ये कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली? तर स्पेन देशाने ही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे. 9वा प्रश्न. भारतातील पहिली उच्च उंचीवरील मॅन पोर्टेबल अँटी ड्रोन प्रणाली कोणत्या कंपनीने सादर केली आहे? तर पाहायला गेलं याचं उत्तर आहे झेन टेक्नॉलॉजीजने सादर केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट 10वा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिला सिल्क अँड मिल्क जिल्हा कोणता ठरला? प्रश्न विचारलाय, महाराष्ट्रातील पहिला सिल्क अँड मिल्क कोणता जिल्हा ठरला आहे? तर उत्तर आहे परभणी जिल्हा ठरलेला आहे. 11वा प्रश्न. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? प्रश्न विचारलाय, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे लता गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे. 12वा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट कोणत्या विद्यापीठाने प्रदान केली? तर उत्तर आहे बुडापेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्सने ही पदवी जाहीर केलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. भारताची पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाली? परत एकदा प्रश्न सांगतोय की भारताची पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाली? ऑप्शन आहे आपल्याकडे भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असू शकतं. आणि मित्रो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.